बॅक टू माय चॅनल. सो आज आहे स्वामी प्रकट दिन आणि आता स्वामींची पूजा करायची आहे. काल गुढीपाडवा होता आणि कालच आम्ही मठात तर जाऊन आलो, पण बघू जर आज संध्याकाळी वेळ भेटला तर आज पण जाऊ. पण त्याआधी स्वामींचा अभिषेक करायचे आणि त्यांची पूजा करायची. सो मी आज तुम्हाला ते दाखवते की आमच्या घरी आम्ही कशी स्वामींची पूजा करतो, अभिषेक करतो आणि आम्ही कसं स्वामी प्रकट दिन साजरा करतो. सो चला. सो सगळं एकत्र सामान घेऊन मी इथे पूजेची तयारी करून घेतली. फुलं, अभिषेकचं सगळं सामान आणि असं पाट मांडून घेतलं. चला आता अभिषेक स्टार्ट करूया.
सो अशी छानशी पूजाची मांडणी केलेली स्वामींची आणि आज नैवेद्यामध्ये पुरणपोळी बनवलेली. सो खूप छान वाटत होतं, घरी असं प्रसन्न वातावरण होतं. त्याच्यानंतर घरी छानशी पूजा झालेली, नैवेद्य पण दाखवलेलं. मग मी आणि मम्मी विचार केला आमच्या जवळच एक स्वामींचं मठ आहे तिकडे जाऊया. पण तुम्ही बघत असाल प्रचंड गर्दी होती. ऑलमोस्ट आम्हाला 3 ते 3.5 तास लागले लाईनमध्ये. पण खूप छान वाटलं स्वामींचा आशीर्वाद घेऊन. सो असा होता हा काहीसा दिवस. सो आता संध्याकाळ रात्र झाली आणि आम्ही मठातून सुद्धा जाऊन आलो. सो आजचा दिवस हा खूप 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 छान गेलं, पण तेवढंच टायरिंग होतं. सकाळी पूजा करणं प्लस आता मठामध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे, एवढी गर्दी आहे. आम्हाला जवळजवळ 2-3 तास लागले लाईनमध्ये, पण खूप 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 छान वाटलं. सो ह्या दिवसाची वाट हे सगळे स्वामी भक्त बघत असतील. आता हा नेक्स्ट वर्षी हा दिवस येईल, पण खूप छान वाटलं पूजा करून. तर मला खूप 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 छान वाटलं. सो असा होता आजचा हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा.